आपल्याला जेव्हा हवं असतं, जे हवं असतं ते काम इथे मिळू शकत. डोळे भरून यायचे ग्रीन रूम मधनं बाहेर येताना, म्हणजे आपला आता नाटकाशी संबंध एवढाच का की हा नवा चेहरा आहे, पण हिचा आवाज अतिशय अनुनासिक आहे. तेव्हा मला असं लक्षात आलं की मी किती रंगभूमीवर रमते. ते मला असं अगदी म्हणत होते की मैं हिंदी इंडस्ट्री को नई माँ दिलाने वाला हूँ. मग मी म्हटलं की माझी मुलगी तर अमेरिकेत आहे, मी गेल्यानंतरही कोण आवरणार आहे. आणि मला सतत असं वाटायचं की नाही, मला अजून नीट येत नाहीये. 86 ला जर सुरुवात झाली तर 2000 सालापर्यंत मी फक्त नाटकच करत होते. नटाय थटायचंय, प्री वेडिंग शूट करायचंय, नंतर हे करायचंय ते करायचं. मी हे आहे का? लग्न करण्यापूर्वी तर सगळ्यांनीच काउन्सिलिंग करायला पाहिजे असं मला वाटतं. आजचा हा भाग घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. आणि आता आम्ही 3-3.5 वर्ष तुमच्याकडे हे भाग घेऊन येतो आहोत. तुम्ही विश्वासाने ते बघता आहात, तर मग सबस्क्राईबही करा. कारण आमच्या असं लक्षात आलं की जवळजवळ 70-80% लोक एपिसोड्स बघतात पण ते सबस्क्राईब करत नाहीत. तर ह्याच्या मागचे काय मानसिकता आहे आम्हाला कळत नाही. सबस्क्राईब करा, त्याचा एकच फायदा असतो की जास्त लोकांपर्यंत हे भाग पोहोचतात. तेव्हा जरूर सबस्क्राईब करा आणि बघत राहा आरपार वुमन की बात. नोटिफिकेशन जर तुम्हाला याचं यायला हवं असेल, नाही तर बरेचदा लोकांना असा प्रश्न पडतो की हे भाग कधी येतात ते आम्हाला कळत नाही, तर बेल आयकॉन येतो तो क्लिक करा आणि म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि कधी भाग येणार आहे हे पण कळेल. नमस्कार, आरपार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत ज्यांच्याविषयी मला फार खास जिव्हाळा आहे, प्रेम आहे. गेली कित्येक वर्ष आपण सगळे त्यांना पाहतो आहोत. त्यांचा अभिनय आपण अनेकदा फार कौतुकाने पाहिला आहे. आजही आपल्याला त्या घरोघरी पोचलेल्या दिसतात. अतिशय प्रसन्न चेहरा, कायम एक अतिशय हसरं व्यक्तिमत्व, इलाताई भाटे. नमस्कार. आणि मी असं म्हणाले की मला त्यांच्याविषयी फार विशेष जिव्हाळा आहे. याचं कारण माझ्या अगदी सुरुवातीच्या काही कामांपैकी एक काम, भूमिका नावाची एक मालिका, जेव्हा ETV मराठी होतं, तर त्या मालिकेच्या वेळी मी इलाताईंना पहिल्यांदा भेटले. आणि ही मी 1999 सालची वगैरे गोष्ट सांगते. तेव्हा इलाताईंचा वावर किंवा त्यांचं ते पुणे मुंबई प्रवास करणं वगैरे हे सगळं मी जवळनं पाहिलं आणि मला इतकं कौतुक वाटलं होतं तेव्हा त्यांचं. तेव्हापासून इलाताई तुम्हाला आठवणार नाही कदाचित, पण गंमत म्हणून सांगते की भूमिका या सिरियलमध्ये एक सीन होता. त्यामध्ये सुलभा देशपांडे, रीमाताई, ज्योती चांदेकर, रवींद्र मंकणी, सुनील बर्वे, म्हणजे एकाहून रसिका होती, तुम्ही होतात आणि मी अगदीच नवीन, म्हणजे माझं पहिलं वगैरे काम होतं ते. तर एक सीन त्याच्यामध्ये असा होता की तुम्ही ओट्यापाशी उभ्या होता, आठवते तुम्हाला? आठवतंय. आणि पोळ्या करत होतात. चालू सीन मध्ये इलाताई फटाफट पोळ्या करत होत्या आणि मागे बसून सुनील बर्वे जेवत होता आणि असा तो सीन ते दोघ जण करत होते. तर मला पहिल्यांदा मुळात आश्चर्य हे वाटलं होतं की एक अभिनेत्री पटापट पोळ्या पण करते. कारण माझ्या तेव्हाच्या ज्या काही कल्पना होत्या ग्लॅमर क्षेत्रातल्या लोकांच्या, की नाही यांचं काम आयुष्यात ग्लॅमरच असणं हे असतं, या पलीकडे यांना या अशा घरगुती गोष्टी पण येतात. मला अगं तू जुना विनोद आहे ना, सुनीताताई देशपांड्यांना मार्केटमध्ये तुम्ही भाजी घेताय, आम्ही जेवतो सुद्धा. त्याच्यात मला ऍक्च्युली मी पोळ्या करते याच्यापेक्षा मला ते जे टायमिंगचं हे होतं ना, ते छान जुळून आलं ह्याचा मला खूप आनंद होतो. आणि ते आपल्याला, तुला माहितीये की थिएटरची ज्यांना सवय आहे त्यांना ते जास्त लवकर जमतं की पर्टिक्युलर वेळेला पोळी उलटायची किंवा वळून त्याच्याशी बोलायचं किंवा पानात हे जे सगळं बरोबर त्या सीन मध्ये छान जमून आलं होतं ना, त्याचं मला खूप म्हणजे मजा आली होती ते करताना. नाही, त्या काळातल्या त्या मालिकांमध्ये कसं असायचं की जवळजवळ ना तो एक सीन हे एक छोटं नाटकच असायचं. कारण आपण मोठे सीन्स करायचो आणि तो असा कोरिओग्राफ केलेला असायचा आणि त्याची रिहर्सल करून तो केला जायचा. तर ते मला इतकं बघताना सुद्धा आश्चर्य वाटलं होतं. कारण
मी तेव्हा नवीन नवीन ह्या क्षेत्रात आल्यामुळे हो. माझ्या समोरच्या ज्या काही, आणि मला रादर असं लक्षात आलं होतं की अरे बापरे, आपल्याला वाटतं आपण अभिनेत्री होऊया, पण आपल्याला हेही हे करावं सुद्धा लागणार करावं आहे आणि यावं लागणार आहे. तर तेव्हाचीच एक गोष्ट की तेव्हा तुम्ही खूप पुणे मुंबई प्रवास करायचा. हो ते मी तुम्हाला मध्ये सांगितलं सुद्धा की एक दिवस शूटिंग संपवून रात्री तुम्ही जाणार होतात, हो दुसऱ्या दिवशी काहीतरी तुमचा प्रयोग होता. हम्म, हे सगळं हेक्टिक आयुष्य हो आणि एकीकडे आपलं घर संसार, हम्म, हे सगळं हम्म. मला तुम्हाला आजच्या ह्या आपल्या गप्पांमध्ये अनेकदा कदाचित मी तुम्हाला असं विचारीन की तुम्ही अभिनेत्री म्हणून काम करत असताना सुद्धा एवढी वर्ष घर संसार मुलगी आमच्या पिढीसाठी किंवा आमच्या पुढच्या पिढीसाठी हे शिक्षण आहे जवळजवळ. तर त्याविषयी मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. बर अर्थात तुमच्या कामाविषयी आपण त्या निमित्ताने बोलूच. 30व्या वर्षी तुम्ही इलाताई काम सुरू केलं जवळजवळ हो जवळपास हो अभिनेत्री म्हणून. हो 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 उशिराच्या वयात जेव्हा आपण एखादी गोष्ट नव्याने सुरू करतो हा तेव्हा त्याचे चॅलेंजेस वेगळे असतात. नक्कीच. कुठेतरी मनात इगो असतो, मुळात आपल्याला पहिल्यापासून सुरू करायचं वगैरे. हम्म, तर तो अनुभव कसा होता तुमचा? थेट मी व्यावसायिक नाटकामधनच पहिल्यांदा आले आणि तेव्हा माझी ती लॅब पण चालू होती. म्हणजे तू जे म्हणालीस ना की उशिरा आल्यानंतरचे एक काही हे म्हणजे मानसिक हे की आपल्याला तर ते होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त असं सतत माझ्या मनात एक अशी भावना होती की मला खूप शिकायचंय. म्हणजे मी खूप उशिरा इथे आली आहे आणि खूप काही कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता मी इथे आली आहे. त्यामुळे जे माझ्याकडे आता प्रोजेक्ट येईल, जे काम येईल, तेव्हा माझ्या ज्येष्ठ सहकलाकार, माझे दिग्दर्शक यांच्याकडनं मला म्हणजे असं काय शिकू आणि काय म्हणजे टिपकागदासारखं मला खूप शिकायला हवं आहे. म्हणजे मेहनत करायची, पण नेमकी काय करायची मेहनत हे तर करायला हवं ना. मेहनत करायची तयारी से ती भावना माझ्या मनामध्ये बरेच काळ राहिली होती की मला अजून शिकायचं, म्हणजे मला अजून चांगलं काहीतरी करायचं, अजून ह्याच्यातलं मला समजून घ्यायला हवंय. मला कमी अनुभव आहे किंवा कमी आहे हे खूप होतं. त्यामुळे मी अशी म्हणजे कधी कधी मला कोणी म्हणायचं सुद्धा की तू उत्तम करतेयस, तर तू म्हणजे जे एक स्वतःला प्रेझेंट करणं असणं ना, आत्मविश्वासाने प्रोजेक्ट करणं असणं, आत्मविश्वासाने की येस मी हे करू शकते, असं ते यायला मला खूप वेळ लागला. कारण मला सतत असं वाटायचं की नाही, मला अजून नीट येत नाहीये, मला अजून ही भावना, या भावनेशी सामना मला बराच काळ करावा लागला. आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मला अशी सलग कामं मिळत गेली नाहीत ना. म्हणजे एक नाटक केल्यावर 2-1 वर्षामध्ये काहीच घडलं नव्हतं. आणि म्हणजे तेव्हा लॅब चालू होती आणि म्हणजे असं हळूहळू प्रवास तो झाला. असा पटापट ते झालं नव्हतं. मात्र ते एक मी सांगेन की अभिनय करण्याच्या या प्रवासामध्ये मधल्या टप्प्यामध्ये आम्ही एक व्यावसायिक नाटक केल्यानंतर सुद्धा आमचा एक रंगरश्मी म्हणून एक ग्रुप होता पार्ल्यामध्ये, रजनी वेलणकर आणि बऱ्याच जणांनी. तर आम्ही एक स्त्री मनाची गुंफी नावाचा एक कार्यक्रम केला होता तेव्हा. हे मी अशासाठी सांगते की ज्याच्यामुळे मला लेखकाचे शब्द हे ह्याच्यावरच लक्ष केंद्रित करून अभिनय कसा करायचा, का करायचा हे म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये 8 नाटककार निवडले होते. आणि म्हणजे बायकांमधले, स्त्री व्यक्तिरेखांमधले नातेसंबंध असा त्याचा गाभा होता. आणि त्या सगळ्या संहितांमधनं आम्ही आमचा एकही शब्द नाही, पण त्या संपूर्ण नाटकामधून त्या व्यक्तिरेखांचे संबंध दाखवणार अशी एक वेगळी संहिता तयार केली होती आम्ही. म्हणजे त्याच्यात वरेरकरांपासून वरेरकर, त्याच्यामध्ये उर्मिला सीता, नंतर गडकऱ्यांची सिंधुगीता, पुरुष, आत्मकथा, सावल्या, अरण्यक आणि कमला, अशी 8 नाटकं आम्ही निवडली होती. तर मला सांगायचं हे की अशा 8 दिग्गज वेगवेगळ्या नाटककारांचे शब्द आणि आम्ही त्याच्यामध्ये माफक हालचाली
आणि हातात स्क्रिप्ट घेऊन आम्ही करायचो अच्छा. तो प्रयोग. हं. याचं कारण असं की आम्ही 4 जणी होतो आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या त्या हे होत्या व्यक्तिरेखा. तर त्यामुळे दृश्य स्वरूप म्हणजे आम्ही ते करत आहोत हे भान ठेवून, एक आजी असेल, एक नात असेल असं. त्यामुळे आम्ही एक सजेस्ट म्हणजे वेशभूषा काही नव्हती, पण माफक हालचाली आणि असा तो त्या प्रयोगाचा ना मला खूप फायदा झाला. कारण त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या नाटककारांचे शब्द किंवा संहितांमधले त्याचा जो एक वेगळा रिदम असतो नाटककाराचा किंवा कॅरेक्टरचा वगैरे, ते समजून घ्यायला म्हणजे मला खूप आनंद वाटतो सांगायला की तो प्रयोग पाहिल्यानंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक प्रवेशात वेगळ्या वाटता. म्हणजे आम्ही वेगवेगळे, आता मी कमला जर केलं तेंडुलकरांचं किंवा आत्मकथामधली जर ती बहीण ते मी केलं, तर ते वेगळं म्हणजे नुसत्या वाचनातून सुद्धा त्यांना तो वेगळ्या ह्याचा अनुभव येऊ शकतो ना. त्यामुळे हा काही मुख्य धारेतला प्रयोग नव्हता, म्हणजे व्यावसायिक ह्याच्यातला नव्हता, परंतु त्यांनी मला एक प्रकारचा आत्मविश्वास दिला. आणि मुख्य म्हणजे पुन्हा एकदा की हे लेखन किंवा शब्द हेच कसं अभिनयाचं हे आहे, म्हणजे शब्दातूनच तुम्ही कसं अभिनयाकडे पोचू शकता, तो मार्ग आहे एक, हे मला त्याच्यातून जास्त जाणवलं. हे फार म्हणजे मला तर रडूच येईल जवळ हे ऐकल्यावर. कारण मी अशा काळामध्ये काम करायला लागले की ज्याच्यामध्ये आमच्या हातात येणारे स्क्रिप्टची म्हणजे मी बघितलेलं आहे की असे फराफरा त्याच्यावर रेघोट्या मारल्या जायच्या आणि मागे दिग्दर्शकच काहीतरी 1-5 वाक्य लिहून द्यायचे आणि आता हा नको सीन, तुम्ही हा वाचा, हा बोला. असेही कित्येकदा आम्ही टेलिव्हिजन मालिकांमध्ये सीन्स केले ज्याच्यामध्ये साधारण अशा अर्थाचं काहीतरी तुम्ही सगळे मिळून बोला. आणि व्हायचं काय की इतकी खरंच टॅलेंटेड माणसं आजूबाजूला असायची की त्यांना ते जमायचं किंवा त्यांना ते करताही यायचं. त्यामुळे त्याचा दुसरा परिणाम असाही झाला की ते तंत्रही आपोआप यायला लागलं की पटकन इथे मला 4 वाक्य या अर्थाची बोलता यायला पाहिजेत, हेही जमलं. पण तुम्ही म्हणताय तसं लेखकाच्या शब्दांना जो मान देणं असतं ते बहुतेक आमच्या पिढीने कुठेतरी थोडंसं मिस केलं असं मला वाटतं. तुला आठवत असेल की मी तुला पण फोन करून आई कुठे काय करतेच्या वेळेला विचारायचे की याच्याऐवजी मी हे म्हणू का या कारणासाठी वगैरे असं. तुम्ही जेव्हा लेखकाच्या शब्दाशी प्रामाणिक राहताना म्हणजे तेच शब्द वापरायचे आणि तेच तेव्हा लेखक जेव्हा ते लिहित असताना जी अमूर्त कल्पना त्याच्या डोक्यात असते ना किंवा भावभावना ज्या त्या असतात ना, त्याच्या जवळ जाऊ शकता तुम्ही. तोच नेमकी हाच शब्द त्यांनी का वापरलाय. म्हणजे मला नेहमी माझे सर म्हणायचे की कुठलेही शब्द असे समानार्थी नसतात. म्हणजे आपण असं म्हणतो की आईला समानार्थी शब्द जननी, माय, माता, मातोश्री, मासाहेब, असं हे समानार्थी नाही आहेत. आई तू कधी म्हणशील, मासाहेब कधी म्हणशील, माय कधी म्हणशील, हे म्हणजे आता आपण मगाशी बोलत होतो की वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थितीमधली भाषा आणि त्याचा वापर, त्यामुळे लेखकांनी हा शब्द आणि हे गृहीत आहे याच्यामध्ये की ते लेखन उत्तम आहे असं. बरोबर. त्यामुळे ते का वापरलाय शब्द त्यांनी हाच, याच अर्थाने हे वाक्य का लिहिलेलं आहे, हे तुम्ही जेव्हा विचार करता ना तेव्हा तुम्हाला त्याच्या बिटवीन द लाईन्स पण कळतं की तेव्हा लेखकाने काय विचार केला असेल असं. म्हणजे मला हे सगळं मी माझ्या सरांच्याकडनं शिकले. सर तुम्ही सारखं म्हणताय म्हणजे मी ना माझं जेव्हा मी डायरेक्ट ह्याच्यात आले ना व्यावसायिक नाटकात, तेव्हा असं हे झालं की हा नवा चेहरा आहे, जरा मेहनती दिसतीये असं वगैरे, पण हिचा आवाज अतिशय अनप्लेझंट आहे, उच्च तारस्वरातला आहे, अनुनासिक आहे, कानाला फारसा गोड नाही, असं त्याच्यावरती माझ्या आवाजावर खूप टीका झाली होती. हे साधारण 89 सालाच्या आसपासची. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की म्हणजे मी काय करायचंय नेमकं. आणि तसं मी बऱ्याच जणांना विचारलं तर त्यांनाही ते नक्की सांगता आलं नाही, पण त्यांनी सगळ्यांनी फक्त नाव सांगितलं की तू डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडे जा असं. तर त्यामुळे त्यांनी मला आवाज जोपासना शास्त्र शिकायला म्हणून मी त्यांच्याकडे गेले, पण
त्याच्याबरोबर त्यांनी मला मोठी एवढी जी शिदोरी दिली आहे ती अभिनयाकडे बघण्याचा एक वेगळा सखोल आणि शब्दांमधून जाणारा दृष्टिकोन, हे त्यांनी मला खूप दिलं. आणि त्यामुळे मी हे जे तुला सगळं म्हटलं ना, की मला ऑलवेज असं वाटतं की जे लिहिलेलं आहे ना, त्याच्यातनंच तुम्ही काय, कारण ते नेहमी म्हणायचे की शब्द तुम्हाला सांगतात काय अभिनय करायचा, कसा अभिनय करायचा ते असं. तर त्यामुळे ते झालं. हे आहे. पण मला एक सांगा की तुम्ही मुळात अभ्यासात हुशार, हो म्हणजे तुम्ही मेरिटमध्ये आलेल्या, मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे हम्म. मायक्रोबायोलॉजी हो. शिकलात. तुमची सगळी पार्श्वभूमी सुद्धा अर्थातच तशी. नंदा पातकर, तुमचे वडील, हो. तुमचे आजोबा डॉक्टर होते, तुमची आई आयुष्यभर नोकरी करत होती. हम्म. एका विशिष्ट पद्धतीच्या आयुष्याची आपल्याला सवय झालेली असते, हो जे बऱ्यापैकी बंदिस्त असतं किंवा एक ठराविक मार्गावरनं जाणारं आपलं आयुष्य असतं. नाट्य व्यवसाय किंवा अभिनेत्री म्हणून करिअर हे या सगळ्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं असतं. अगदी. तर तेव्हा तुम्हाला कोणी त्याच्या धोक्यांची जाणीव करून दिली होती म्हणा, किंवा तुम्ही कधी त्याचा असा विचार केला होता की हे अस्थिर आयुष्य आहे खूप? कारण आपल्याकडे कसं होतं की बरेचदा ज्यांच्या घरामध्ये हे असतं वातावरण, ती मुलं मुली त्याच्यात सहज सामावून घेऊ शकतात. जे त्यातले नसतात त्यांच्या घरच्यांनाही कल्पना नसते की हे काय आहे सगळं, कशा पद्धतीने ही माणसं जगतात आयुष्य. बरोबर. तर तो कसा काय तुमचा ट्रान्झिशनचा पिरियड असं आपण म्हणूया, आणि त्यात तुमचं लग्न झालेलं होतं तेव्हा? हो नाही काय, बरोबर अगदी तू म्हणालीस. कारण मी नेहमी म्हणते तसं की हुशार मुलीमध्ये तो काळ असा होता की ह्याला काही फार प्रतिष्ठा नव्हती या व्यवसायाला, की अरे वा माझी मुलगी नाटकात काम करते, असं कौतुकाने हे करण्याचा एवढा नव्हता. आणि हुशार मुलगी आहे तर असं, म्हणजे ते आपला याच्यातला विनोद माहितीच आहे की काही जमत नाहीये म्हणून ती इकडे गेलं वगैरे. पण त्यामुळे म्हणजे मला वाटतं मी तुझी रेणुकाची पण मुलाखत आली त्याच्यातही तिला असं त्यांना जे वाटत होतं, म्हणजे की घरातनं की MA झाल्यानंतर वगैरे PhD करणार, आणि म्हणजे ज्यांना अकॅडमिक ह्याच्यात इंटरेस्ट असतो त्यांनी ह्याच्यात, म्हणजे मलाही नंतर असं म्हणायचं की तू नाट्यशास्त्रात PhD कर ना, पण तुला नाटकात कशाला काम करायला पाहिजे असं. काय सायकोलॉजी असू शकते? मलाही म्हणजे ऍक्च्युली ना, मी शाळेमध्ये 10वी 11वीत वगैरे असताना प्रोफेशनल नाटकाची एक कुठली तरी हे आली होती. तर आई तेव्हा म्हणाली की नाही नको, आपल्याला अभ्यास आणि हे महत्वाचं आहे. कारण तेव्हा मी काहीतरी 8वी 9वीत असताना एकदा ना महाराणी पद्मिनीमध्ये काही प्रयोग, म्हणजे आशाताई काळ्यांच्या बरोबर कोयल म्हणून कॅरेक्टर असतं पद्मिनीच्या सखीचं, तर ते मी काही प्रयोग 1-2 दौरे वगैरे असं केले होते. कारण माझ्या वडिलांचे पणशीकर मित्र आणि असं, तर ते केले होते मी. त्यामुळे आणि मला नाटक आवडायचं, मी बालनाट्यातनं पण कामं केली होती. पण पुढे जाऊन हे करायचं असं अजिबातच डोक्यात नव्हतं. आणि म्हणजे डॉक्टर नाही झाले, पण मग मायक्रोबायोलॉजिस्ट झाले वगैरे. त्यामुळे अकॅडमिक शैक्षणिक ह्याच्यामध्ये काहीतरी उत्तम करायचं हुशार मुलींनी, हेच होतं. आणि जेव्हा मी हा निर्णय घेतला, निर्णय म्हणजे खरं सांगू का तुला, तो निर्णय असा झालाच नाही. म्हणजे 86 मध्ये मला तशी संधी आली, एक नाटक केलं, इकडे लॅब पण थोडी थोडी चालत होती. 89 मध्ये दुसरी संधी आली. पण तेव्हा 89 मध्ये जेव्हा मी, किंवा इव्हन अपराधी केलं, दुसरा सामना केला, तेव्हा मला असं लक्षात आलं की मी किती रंगभूमीवर रमते ते. म्हणजे साधी आपली जी एक काय म्हणायचं निकष किंवा हे असतो ना, की घरच्यासारखं वाटतं मला तिथे. म्हणजे मला कुठलंही दडपण वाटत नाही किंवा काय. म्हणजे मला शिकायचं असलं तिथे तरी स्टेज फ्राईट किंवा स्टेजवर काम करायचं असं नाही, मला खूप आनंद देणारी जागा होती ती. त्यामुळे मग नंतरच्या काळामध्ये जेव्हा असा मध्ये मध्ये खूप मोठी गॅप पडत गेली की, आणि तेव्हा काही TV चॅनल्स वगैरे नव्हते, म्हणजे सिरियल वगैरे फक्त नाटकच होतं, की काहीच नाही आपल्याकडे आलेलं वगैरे. तेव्हा असं खूप आतल्या आत असं खूप दुःख व्हायचं की मग मी नाटकं बघायला वगैरे जायची, तर ग्रीन रूम मध्ये वगैरे भेटायला जायची, आणि मग अचानक असं डोळे भरून यायचे ग्रीन रूम मधनं बाहेर येताना, की म्हणजे आपला आता नाटकाशी संबंध एवढाच का, नाटक बघायला यायचं,
आर्टिस्टना भेटायला यायचं, एवढाच का असं वाटून खूप हे वाटायचं. पण तेव्हा असं माहिती नव्हतं ग की आणि आणि ना खरं सांगायचं तर थोडी धाकधूकही होती मनामध्ये की संसार आहे. हो. एका बाजूला माझी लॅब हळूहळू का होईना चाललेली आहे, मुलगी आहे छोटी. आणि म्हणजे तेव्हा असा कोणीतरी म्हणाले, मला एकदा विचारलं होतं की तेव्हा नाही का तुला NSD ला वगैरे जावंसं वाटलं वगैरे. मी म्हटलं की तो अतिशय म्हणजे वेडेपणा ठरला असता ना की मी असा हो. संसार आणि हे असताना मी आता 3 वर्ष NSDतच जाऊन शिकते किंवा त्याला प्रयत्न करते वगैरे असं म्हणणं. त्यामुळे मला अशी थोडी ही अधांतरीसारखी अवस्था होती तेव्हा. आणि तू बाकी लोकांचं म्हणत त्यामुळे असंच होतं ग की घराला माझ्या बाहेर जाऊन काम करण्याची सवय होती, पण ते लॅबमध्ये काम करणं बरोबर. आणि असं. पण हे जे सगळं व्यावसायिक नाटकाचं जे चित्र असतं किंवा अ, अनियमितपणा असतो, अगदी नियमितपणे होणाराच अनियमितपणा असतो, त्याची सवय नव्हती ना. हो. पण हो. ह्याचं खूप मोठं श्रेय मी माझ्या मिस्टरांना देते. कारण माझी ओढ, माझी आवड एकतर त्यांनी ओळखली आणि ते म्हणाले, की "तू म्हणजे मी तुझ्या पाठीशी आहे. तुला करायचंय ते तू कर." असं. त्यामुळे काही वर्ष माझी अशी खूप हे चालायची. म्हणजे लॅब पण एका बाजूला सुरू, ती बाय अपॉइंटमेंट हळू, कारण मग नाटकांचे दौरे असायचे. मग आणि लॅबमध्ये म्हणजे माझी ती पार्ट टाइम जॉब असल्यासारखं होतं हो, ग. म्हणजे हो. मी ब्लड कलेक्शन पासून रिपोर्ट टाईप करेपर्यंत करायचं सगळं. मला पक्क हे होत नव्हतं मला. म्हणजे मी काय म्हणत राहायची की नाही मला हौस आहे ना आणि संधी मिळाली ना, मला हौस आहे ना म्हणून असं. कारण तो धीर होत नव्हता स्वतःला पण स्वतःशी ऍक्सेप्ट करण्याचा की नाही मला दुसरं काही नाही करायचंय, मला हेच करायचंय मी अभिनेत्री आहे. आहे. हे करण्याचा स्वतःच्या तोंडून यायलाच वेळ लागत होता ते. असं. हां, तर पण त्यामुळे हे नाट्य व्यवसाय न ह्याच्याशी निगडीत खूप गैरसमज असतात. हो, हो. आणि तरी आता मी असं म्हणते, की तुलनेने ते सगळं सोपं झालंय. म्हणजे प्रवासांपासून सगळं आता सोपं झालंय. दौरे आता तितके नसतात. हो. पूर्वी दौरेही 8-8, 10-10 दिवसांचे असायचे. एकूणच त्या सगळ्याशी निगडीत जे काही लोकांचे समज असतात, तुम्ही जसं म्हणालात तसं दृष्टिकोन फार बरा नसतो. अशा एका वातावरणामध्ये तुम्ही पूर्ण वेळ जाणार, तुम्ही झोकून काम करणार. आजूबाजूची माणसं कशी असतील, काय त्याच्याविषयी प्रवाद निर्माण होतील, असं कधी काही तुम्हाला स्वतःला, तुमच्या घरच्यांना वगैरे नाही नाही, वाटलं? मला ह्याची खरंच कल्पनाच नव्हती. म्हणजे मी हं. फारच निरागस नाही म्हणणार, बावळटच होते असंच म्हणेन मी. हां, नाही खरंच नव्हती मात्र माझ्या मिस्टरांनी हे केलं की "तू जा, हं. तू कर काम, पण म्हणजे काय म्हणायचं त्याला माहितीच्या माणसांबरोबरच काम कर आता. म्हणजे जे येईल की आपल्याला जी एकदम अचानक कशात तरी अनोळखी ह्याच्यामध्ये किंवा असं अनकम्फर्टेबल ह्याच्यामध्ये कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी प्रयत्न. कारण त्यावेळेला एकदा तुमचा चेहरा आणि एकदा तुम्ही गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून काही ना काही विचारणा होत असतात ना. त्यामुळे ते मात्र त्यांनी सांगितलं होतं आणि मलाही काही तशी हे नव्हती. आणि तशी संधी मिळत गेली. आणि मी म्हणलं तसं की एक नाटक सुरू राहिलं, त्याचे एक थोडेफार प्रयोग, वर्षभर ते झालं की वर्ष दीड वर्षांनी दुसरं काहीतरी नाटक मिळायचं. त्यामुळे अशा पद्धतीने माझं काम चाललं होतं. म्हणजे माझं असं भरधाव वेगाने घोडा निघालाय असं नव्हतं. पण हे मात्र त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्याचं कारण हेच आहे म्हणजे असणार की ज्या पद्धतीचे गैरसमज याच्यामध्ये असतात. त्यामुळे मी माझ्याकडे जी म्हणजे नाटकाचं हे आलं त्याच्यात मला जे आवडलं आणि जी मंडळी मला माहितीची आणि हे होती विश्वासाची आणि हे तसंच मी काम करत राहिले बरेच काळपर्यंत. तुम्ही बाहेर असताना घरच्यांचा तुमच्यावर असलेला विश्वास हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. आणि प्रश्नच नाही. जो माझ्याकडे पूर्णपणे मोठा भक्कम आधार असल्यामुळे मग जे काही आपल्या वाट्याने छोटे मोठे हल्ले येतात त्याच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा ते परतवून लावणं हे आपल्याला शक्य होऊ शकतं. डॉक्टर उदय भाटे, हो. तुमचे यजमान जे पार्ल्यामध्ये किंवा ते नावाजलेले डॉक्टर, हो. व्यवस्थित एक घर, कुटुंब, मुलगी,
बरेचदा असं होतं हिलाताई की अशा प्रकारे सुस्थितीतल्या स्त्रीला अनेकदा आपलं करिअर करताना निर्णय घ्यावे लागतात सतत, हम्म, की आत्ता मी हे करू का, आत्ता मी हे करण्याची खरंच गरज आहे का. हम्म, बॅक सीटला सतत आपण आपलं करिअर हम्म, आणि आपलं काम हम्म, टाकत असतो. तर हम्म. तसे तुम्हाला अनुभव येत गेले का? अ, हां, म्हणजे मला सुरुवातीच्या काळामध्ये असं बरेचदा व्हायचं, की अमुक एक कारण मी म्हटलं तसं, की एक नाटक संपलं, की अरे आता कधी मला दुसरं काम मिळतंय, असं होतं. त्यामुळे काही ना काही प्रोजेक्ट्स आली, की हां, करूया का, हे करूया का, असं. मग मी उदयला विचारायची, की असं-असं आहे. तर त्याचं उत्तर उत्तर ठरलेलं असायचं, की "तुला काय वाटतंय?" असं. म्हणजे शेवटी ते तू ठरव. हा. निर्णय माझ्याच ह्याच्यात असायचा असं. आणि मग मी त्याच्याशी फक्त असं डिस्कस करायची, की हे प्लस पॉइंट्स, हे मायनस पॉइंट्स वगैरे असं. पण त्यांनी निर्णय माझ्यावरच सोपवलेला असायचा. त्यामुळे एखाद दुसरा हे वगळता मला ऑल्वेज आपलं म्हणजे प्रायोरिटीज काय आहे? हम्म. त्यामुळे मला काही वेळेला काही गोष्टी सोडाव्या लागल्या. पण मला त्याचं फार दुःख नाही झालं. म्हणजे असं नाही झालेलं कधी. काही फक्त हिंदी प्रोजेक्ट्स वगैरेचं सोडता आणि ती काय अशी फार मोठी ग्रेट पुढे झाली. कारण काय काळ ठरवतो आपला निर्णय बरोबर आहे का चुकीचा आहे ते. त्यावेळेला आपण सगळा विचार करून निर्णय घेतो. पण ते नंतर कळतं, की तो हो. बरोबर होता का चुकीचा होता हो. असं. 86 ला जर सुरुवात झाली, तर 2000 सालापर्यंत मी फक्त नाटकच करत होते. पण त्याचं एक कारण असं आहे, की मी जी 25 पेक्षा जास्त 30 एक नाटकं केली असतील ना, त्यातली खरोखर एक हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या नाटकांचे 100 किंवा जास्त प्रयोग झाले. अशी ती गंमत आहे. म्हणजे आणि बऱ्याचदा ते कलाबाह्य कारणांमुळेच हो, ती हो, नाटकाचे हे. हो. पण मी मग त्यातनं काय सुरुवातीला खूप त्रास व्हायचा. पण मग नंतर मी म्हटलं, की तुला शिकायचं होतं ना, मग तू नाटकाचे रिहर्सल केलीस म्हणजे तू केवढी शिकलीस. मग ते एक प्रशिक्षणच झालं असं. अॅम्बिशियस ह्यानी, की मला हे अचीव्ह करायचंय. असं म्हणून तुम्ही काहीतरी प्रयत्न करत असता आणि मग काही ॲडजस्टमेंटमुळे तुम्हाला थोडं थांबावं लागतं आणि हो. हे किंवा आपल्या नवऱ्याला काही वेगळ्या संधी येतात त्याच्यामुळे आपल्याला बॅक सीट घ्यावी लागते. अशा अर्थाने मी म्हणलं, की माझी बरोबर. अगदी काही फ्रंट सीट नव्हती असं. हो. पण काही वेळेला म्हणजे आता मला आठवतंय माझी मुलगी 10वी ला असताना किंवा 12वी ला असताना अशा वेळेला जेव्हा काही मला नाटकाचं प्रोजेक्ट वगैरे आलं होतं. मोह मला अर्थातच झाला होता. पण उदयनी पण तू विचार कर असं म्हणजे मला सांगितलं होतं, की आता आणि मग मलाही लक्षात आलं, की हे पुन्हा येणार नाहीये. म्हणजे मला बरोबर. नाटक दुसरं मग आता हेच मिळेल असं नाही, पण पुन्हा काहीतरी मिळेल. पण हे वर्ष किंवा ही तिची तिची आत्ताची जी गरज आहे किंवा हे पण माझ्या उदयनी खरंच म्हणजे खूप सपोर्ट असा केला, की बिंग मेडिकल प्रॅक्टिशनर आणि खूप छान फॅमिली फिजिशियन म्हणून चाललेली असताना, ऋचा 9वीत असताना त्यांनी सिंगल टाईम प्रॅक्टिस सुरू केली. हा अच्छा. एवढा मोठा डिसिजन होता ना त्याचा. म्हणजे कारण त्यावेळेला माझी काही नाटकाचे दौरे वगैरे असायचे ना, तर त्यावेळेला मग दौरे फार मोठे नसायचे, पण महिन्यातनं एखादा 4-5 दिवस आणि ते कुठल्या वेळेला असतील म्हणजे आपण मुलीची सांगू परीक्षा शकत आहे नाही. किंवा अमुक आहे, तमुक आहे असं नाही. आणि मग संध्याकाळची वेळ किंवा संध्याकाळचे प्रयोग वगैरे असतात मी याला. मग ऋचाला संध्याकाळी एकटं वाटू नये किंवा तिला बाबा पण मिळावा. कारण पहिली काही वर्ष ना अर्थात तेव्हा मी पण हे केलंय हां, म्हणजे कारण पहिली काही वर्ष तो सकाळी 9 वाजता वगैरे गेला, की दुपारी 2 म्हणू नकोस, 2:30 म्हणू परत 6 ला गेला, की रात्री 12 म्हणू नकोस वगैरे असं त्याची प्रॅक्टिस होती 78 सालापासून जी सुरू केली होती ती. आणि मग त्यांनी असं ठरवलं, की मी ऑफिस टाईम प्रॅक्टिस करणार. अच्छा. 10 ते 5, 10 ते 4 असं. तर तो आणि म्हणजे घराच्या ह्याच्यासाठी वगैरे. तो खरंच म्हणजे अगदी दुर्मिळच आहे हा असा हो, नाही डिसिजन खरंच आहे. घेऊन हे करणार. खरंच आहे. हां, त्यामुळे ती एवढं त्यांनी हे केलेलं होतं. त्यामुळे मला
आणि थोडा हे आपलं जे तारतम्य किंवा हे असतं सारासार विचार हे की यानी काही वेळेला काही गोष्टी सोडा. तुला एक गंमत सांगते मी माझ्या एक सुरुवातीच्याच काळामध्ये एक माझं नाटक बघून मला वाटतं मी माझ्या मुलांचं असं नाटक आम्ही करत होतो बा. तर ते बघून एक हिंदी ह्याच्यातले मॅनेजर असे आले होते भेटायला आणि ते ते मला 2-3 प्रोड्युसर्सकडे आणि काय मध्ये घेऊन गेले होते आणि ते मला असं अगदी म्हणत होते की मैं हिंदी इंडस्ट्री को नई माँ दिलाने वाला हूँ. असं. तर मी म्हटलं की बरं वगैरे असं. पण तिथे काय 1-2 जणांना भेटून आल्यानंतर मला असं वाटलं की नाही बाबा आत्ता तरी मी आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर धिस असं. मी जी माँ आहे मी ती मला आधी राहू देत. हिंदीतली माँ मी नाही झालं तरी चालेल. हां, आत्ता तरी मला हे नाही आणि म्हणजे मी नेहमी म्हणलं तसं, की उदय जे म्हणाला होता, की आपले विश्वासाची, आपली माहितीची लोकं आहेत ना असं. म्हणजे ज्यांच्याबरोबर मी कम्फर्टेबल आहे वगैरे, तर ते एकदम असं दुसरीकडे उडी घ्यायला काही मी तेव्हा तयार नव्हते. पण हिला ताई हल्ली ना बऱ्याचदा असं होतं की अभिनेत्रींना विशेषतः किंवा करिअर ज्यांना मनापासून करायचंय, ॲम्बिशन ज्यांना आहे, अशा मुलींचा हाच प्रॉब्लेम असतो की त्यांना त्यांच्या करिअरमध्ये बॅकसीट घ्यायची नसते. हं. किंवा त्यांना हं. मनात कुठेतरी ही भीती असते की आपल्याला असा लाईफ पार्टनर मिळेल का, असा जोडीदार मिळेल का, जो हं. आपल्यासाठी या ॲडजस्टमेंट्स किंवा हे कॉम्प्रोमाइजेस करायला तयार होईल. बरोबर. हे प्रमाण खूप वाढत चाललंय. हं. तुम्हाला नाही वाटत असं किंवा तुम्हाला नाही असं दिसत आजूबाजूला? तुम्हाला काय वाटतं? हो, नाही आहे, असं आहे. परंतु तू मला असं सांग, की फक्त याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या बाबतीत असं आहे का? कारण बऱ्याच क्षेत्रांमध्ये आज इतके म्हणजे आपण जो एक तो फार गुळगुळीत झालेला शब्द आहे, पण काम आणि घर याचा जो तोल साधायला लागतो, तो साधण्यासाठी म्हणून जितके तास काम करणं, ज्या वेळेला काम करणं असं असतं, ते तसं राहिलंय का आज? म्हणजे ग्लोबल सगळ्या ह्याच्यामुळे मग आता त्या अमेरिकेच्या वेळेला IT वाले किंवा इथून काम करत असतात. प्रोजेक्ट अमुक-अमुक ते संपवायचं म्हटल्यावर रात्रंदिवस ते कामं करत असतात किंवा अपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या ठिकाणी येतात म्हणून लांब लाँग डिस्टन्स रिलेशनशिप्स असतात. हे सगळं म्हणजे काय म्हणायचं आपली लाईफस्टाईल आणि एकूण सगळ्याचे बरेच कंगोरे आहेत म्हणजे बरेच हे झालेत. त्यामुळे हो बरोबर आहे. ह्या फील्डची डिमांड अशी आहे. म्हणजे नाटक नाही म्हणणार मी. नाटकात थोडं चौरे आणि हे पण तरी नाटकापेक्षा सिरियलचं आजकाल एवढी तुम्ही एकदा एखादी सिरियल आणि त्यातलं जर महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही इतके दिवस महिन्यातले इतके तास काम करता की ते खरंच अवघड आहे हे करणं. पण त्याच्याशी म्हणजे तुम्हाला विचारलंस की असं तुम्हाला आसपास दिसत नाही का? तर दिसतं. पण मला त्यातनं अशीही काही यंग मुलं आणि मुली दिसतात आणि ज्याने मला खूप दिलासा मिळाला आणि हे, की जे हा विचार करतात, की नाही मला याच्या पाठीमागे इतकं नाही धावायचंय, की मी हे करीन पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ माय फॅमिली लाईफ किंवा हे. मग त्याच्यातनं मार्ग काय काढा? मग आता मला आजकाल हे फार दिसतं, की फक्त अभिनय नाही. म्हणजे इतर अनेक गोष्टी ते करत असतात. बरोबर. म्हणजे त्याच्यातच हे एक मिळालेलं प्लॅन आहे. बी असतो. प्लॅन बी असतो आणि त्याच्याबरोबर की काही काळ म्हणजे सतत म्हणजे पूर्वी अशी अनेक मला नट किंवा नट्या भेटायचे की ज्यांना 30 दिवसातले 32 दिवस की मी आज इकडे पण गेलो शूटिंगला, मी आज तिकडे पण शूटिंग केलं, असं असं त्याच्यात त्यांना खूप छान वाटायचं सांगायला असं. पण त्यातलं व्यर्थता किंवा ते काय खरं नाही ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही हे पण आज त्या मोजक्या का होईना म्हणजे माझ्या संपर्कात आलेल्या पण काही यंग जनरेशनची हे आहेत की जे स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या पर्सनल आयुष्य, रिलेशनशिप्स, फॅमिलीची असेल किंवा ह्याच्याकडे नीट लक्ष देता येईल असा विचार करून
हे काम करतात. बट तुम्ही आता 50 वर्ष तुम्ही लग्न तुमचं लग्न आता होईल हा. 2 वर्षांनी 50 होईल. तुम्ही एवढी वर्ष संसार करताय, तुम्ही एवढी वर्ष कामही करताय, हम्म. जवळपास तेवढीच वर्ष असं आपण म्हणूया. पुन्हा एकदा हे पण हल्ली खूप कमी झालंय. हा, म्हणजे मुळात हल्ली मुलांना लग्नच करायची नसतात, हो केली तरी ती एवढी वर्ष टिकत नाहीत. हो म्हणजे 50 वर्ष संसार केल्यानंतर हो. पुढच्या पिढीला तुम्हाला या बाबतीत काय सांगावंसं वाटतं मुळात? की पुढच्या career- पिढीला सगळंच माहिती असतं, त्यामुळे त्यांना काही सांगण्यात किंवा नाही. पण मला ना अतिशय मनामध्ये मी गेली कित्येक वर्ष मला असं वाटतं, आता असं नाही, की लग्न किंवा सहजीवन म्हणजे काय नेमकं. म्हणजे ह्याच्या स्वतःच्या त्याच्याकडून अपेक्षा काय आहेत, पार्टनरच्या अपेक्षा काय आहेत, हे कुठलंही, म्हणजे तुम्ही लिव्ह इन मध्ये राहणार असाल किंवा लग्न करणार असाल, तुम्ही एकत्र जे कोणी राहणार असाल, त्यांनी त्याच्या म्हणजे लग्न करण्यापूर्वी तर सगळ्यांनीच काउन्सिलिंग करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण खूपदा माझ्या असं लक्षात येतं की काहीतरी वेगळ्याच आयडियाज असतात त्यांच्या लग्न आणि त्याच्यानंतर. आणि म्हणजे मला हे खरंच कळत नाही. म्हणजे आता वय झालं असं नाही मी म्हणणार, कारण नवीन नवीन जे दुसरे ट्रेंड्स असतात, त्याचं मला कौतुक आहे, त्याचं हे आहे. परंतु फक्त उत्सवी ह्याच्यासाठी लग्न करायचंय, नटाय थटायचंय, आधी खूप काही प्री वेडिंग शूट करायचंय, नंतर हे करायचंय, ते करायचंय, मीडिया, हे आहे का लग्न? हे सगळं म्हणजे हे करून सुद्धा त्याच्या पलीकडे काय आहे याचा कधी शांतपणे विचार केलाय का त्यांनी? म्हणजे अशी अनेक, म्हणजे मला खूप वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्ही अनेक वर्ष मित्रमैत्रीण असता, तुम्ही खूप खूप खर्च करून, खूप हे करून तुम्ही लग्न, धमाकेदार लग्न करता, आणि काही महिन्यातच तुम्हाला असं लक्षात येतं की आपलं काही पटत नाहीये हे. म्हणजे काय आहे हे नक्की? मग ह्याच्यासाठी तुम्ही आधी थोडा विचार, म्हणजे लग्नानंतर आपलं काय असणार आहे, कसं असणार आहे, आणि ऍडजस्टमेंट ही कोणाला चुकली आहे ग? म्हणजे लग्न करा, सहजीवनात राहा किंवा नका राहू, आयुष्यामध्ये ऍडजस्टमेंट कोणाला चुकली आहे सांग? असं थोडंच आहे की तुम्ही जे म्हणाल तीच गोष्ट प्रत्येक वेळेला होते. तुमच्या कुठल्याही कामाच्या ठिकाणी असू दे, दैनंदिन व्यवहारात असू दे, फॅमिलीत असू दे, कधीतरी कुठेतरी तुम्हाला काहीतरी ऍडजस्टमेंट ही करावीच लागते. ती ऍडजस्टमेंट करणं म्हणजे लगेच आपला काहीतरी कमीपणा किंवा नाही हे मला जमत नाही, मी हे तोडून नाही, एक घाव दोन तुकडे लगेच, म्हणजे हे सगळंच आहे. आपण जे म्हणतो की थ्रो अवे कल्चरचं हे वगैरे, की बाबा फुटली काही गोष्ट तुकडा, आपल्याला म्हणजे एखादी छान वस्तू, एखादा टवका उडालेला असेल तर तिथे जरा फेविकॉल लावून चिकटून वगैरे ते दिसणार नाही असं वगैरे करून ठेवलं तर ते आपल्याला बरं वाटतं. हे म्हणून ना फेकून द्या आता, ते कशाला दुसरं आणा. म्हणजे हाच दृष्टिकोन तुम्ही नात्यांबद्दल, कुठल्याच नात्यांबद्दल ठेवून नाही चालत तुम्ही. आणि तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण कधी करणार? नेहमी तुम्हाला तो माणूस चुकला, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, असंच वाटणार? माझं काही चुकलं असेल का? मला काहीतरी माझ्यात काही, म्हणजे मी लोकांना दुखावलं असेल का? हा विचार किंवा हे कसं का नाही करत तुम्ही? म्हणजे ही साध्या गोष्टी, आणि त्याच्या आपल्याला जे हवं आहे ते मिळालं म्हणजेच आनंद आहे का? आपल्याला ते जेव्हा मिळत नाही, दुसरं काही मिळतं, तेव्हा त्याच्या पाठीमागे पण काहीतरी हे असेल का? म्हणजे असं एक छान, मला वाटतं अमिताभ सरांनीच एक वाक्य एकदा म्हणलं होतं की जो मन का होता है वो अच्छा होता है, लेकिन जो मन का नहीं होता है वो उससे भी अच्छा होता है, क्योंकि वो भगवान की मन का होता है. म्हणजे भगवान तुम्ही माना किंवा न माना, पण जे काही घडत असतं ह्याच्यात तुमचं सगळ्याच गोष्टींवर तुमचा कंट्रोल नसतो. पण जे घडतं, तुम्ही थोडी फिलॉसॉफिकल म्हणा, की जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं, ह्याच्या
ह्या विचार करून जर तुम्ही पाहिलं त्याच्याकडे, तर त्याच्यातून पण तुम्हाला शिकता येतं ना. म्हणजे हा जो एक प्रकारचा आजचा विचार येतो ना, की काय हरकत आहे, नाही जमलं तर झालो वेगवेगळं, नाही जमलं तर तुटलं. म्हणजे नवरा बायकोच असं नाही, मैत्री असू दे, नातं आई वडिलांशी असू दे, कोणाशी असू दे. हा कुठून आलाय आणि ह्याच्याबद्दल काय करायला पाहिजे ते मला माहिती नाही, पण काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. हो. आहे पण तो थोडासा म्हणजे कदाचित आमची पिढी तरी त्यातून थोडीशी पुढे गेली असं मला वाटतं. हो. आमच्या पुढच्या पिढीचा तर तो फारच, आणि हल्ली 10-10 वर्षांनी पिढ्या बदलतात, 5-5 वर्षांनी हो. बदलतात. पण माझ्या आजूबाजूच्या सुद्धा 10 पैकी 8 जणांना हल्ली लग्नच करायची नसतात. लग्न हो. झाली तरी त्यांना मुलं नको हो, असतात. हो. अं, अं, मी तर असं नाही म्हणू शकत की काळजी वाटते वगैरे, कारण हे असंच दिसतंय आजूबाजूला, हो, हो. जास्त प्रमाणात हेच दिसतंय हो, खरं पण तर. म्हणूनच म्हणजे मी ते म्हणते, की जेव्हा मला असं दिसतं ना, की ते बाळ जन्माला घालतायत आणि दोघंही आई-वडील हे त्याला खूप एन्जॉय करतायत. मातृत्व आणि पितृत्व हे खूप एन्जॉय करतात. म्हणजे आयुष्य सुंदर आहे. तुम्ही सतत त्याच्याकडे काहीतरी वेगळ्या सिनिकी दृष्टीने पाहणं, की अरे देवा! आता हे किती वाईट जग आहे आणि त्याच्यात आणखीन एक हे घालून आपण काय करतोय वगैरे. असं काही नाही ना, निसर्गच व्यवस्थित सगळ्यांची काळजी घेत असतो. तुम्ही त्याची काळजी करायची काही आवश्यकता नसते. तो एक अनुभव असतो आणि हो. मला असं प्रामाणिकपणे वाटतं, की म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाचं मत हे आहे, पण तो एक खूप सुंदर अनुभव असतो आणि आता खूप मुलं म्हणजे बाबा लोक पण त्याच्यामध्ये अ, पूर्वीपेक्षा जास्त इन्व्हॉल्व होऊन हो. बाळाशी हे करतात. ते बघायला मला खूप छान वाटतं. हो. म्हणजे जे तुम्ही अ, अ, खूप विश्वासाने आणि ह्याने, की अ, हा माझा काळ आहे, की हा माझा म्हणजे काय म्हणायचं, गर्भारपणाचा आणि बाळंतपणाचा आणि तो मी छान एन्जॉय करणार आहे आणि मग मी अमुक-अमुक करणार. असं जे सॉर्टेड आहेत, आजच्या हो, हो. जनरेशनमध्ये सुद्धा आहेत काही जण आणि ज्यांना बघून, भेटून आणि हे मला खूप बरं हो. वाटतं. नाही, मला फार म्हणजे मला मुलगी झाल्यानंतर आता मला असं खूपच वाटतं, की किती एकसुरी झालं असतं नाहीतर माझं आयुष्य. म्हणजे मला जर मूल नसतं आणि मी जर हो, तिला वाढताना बघितलं नसतं हो. किंवा किती तो मिस अनुभव जर केलं मी असतं. घेतला हो, नसता, हो, तर मी किती एकाच प्रकारचं आयुष्य जगत राहिले असते आणि त्याची हो. एक वेगळी बाजू मी बघूच शकले नसते, असं हो. मलाही खूप प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे हं. मी बरेचदा मला असं अनेक लोकांकडनं ऐकायला मिळतं किंवा असं म्हणतात, की "तू एवढा अगदी म्हणजे लग्न करा आणि मुलं जन्माला घाला वगैरे असं म्हणतेस." तर हो, मी म्हणते. मला तसं वाटतं, की हे हे घडावं, हे व्हावं असं मला वाटतं. तर ह्या सगळ्यामध्ये तुमच्या करिअर च्या सगळ्या टप्प्यांमध्ये तुमच्या दृष्टीने अ, दिग्दर्शकांमध्ये, सहकलाकारांमध्ये काय बदल होत गेलेत? म्हणजे तुम्ही जेव्हा काम करत होता, तुम्ही बाईंबरोबर, विजयाबाईंबरोबर वगैरे सुद्धा काम केलंत? नाही, मी विजयाबाईंबरोबर नाही केलं नाही काम. केलं का? नाही केलं. पण विजयाबाईंनी जे बॅरिस्टर बसवलं होतं हां, हां. हो. विक्रमजींचं, तर अच्छा, बरोबर. हां. विक्रमजींनी आमचं बॅरिस्टर करून बसवलं. घेतलं त्या होतं. हां, आल्या होत्या बघायला आणि हां. त्यांनी काही सजेशन दिली, पण त्यांच्याबरोबर मी नाही काम केलं. मी 1-2 त्यांची फक्त वर्कशॉप्स केली आहेत. पण हो, मीही त्यांच्या त्यांचं एक वर्कशॉप केलं हां, होतं. हां, हां. तेव्हापासून आजपर्यंत हो. दिग्दर्शक बदलत गेलेत. त्याप्रमाणे तंत्र बदलत जातं. हं, सहकलाकार बदलत जातात हं, आपले. तर हं. तो तुमचा अनुभव कसा राहिलाय? माझ्या माहितीप्रमाणे एकदा एका खूप मोठ्या सहकलाकारांना तुम्ही वेळेवर ते आले नाहीत म्हणून काहीतरी बोलला होतात. ते सीरियलमध्ये झालं होतं. म्हणजे हे अगं खूप वेळा अग्निहोत्राच्या वेळी झालं होतं का? का हो, या हो. कुठली एका लग्नाची बोलले. पुढची गोष्टच्या वेळेला नाही, झालं नाही. होतं? एका लग्नाची गोष्ट. अग्निहोत्रीच्या वेळेला हां. बोलले वगैरे काही नव्हते. ते उगीचच विनोद लवेकरनी जरा हे केलं. पण आम्ही खूप मी आणि शुभांगी आम्ही अशा तेव्हा समदुःखी होतो. शुभांगी गोखले असं, की आम्ही अनेक दिवस, अनेक तास आम्हाला थांबावं लागायचं असं. कुणामुळे थांबायला लागलं होतं तुम्हाला?
अग्निहोत्रमध्ये कोण कोण, तुम्ही बघितलीच असेल अग्निहोत्र ही मालिका, कोण कोण अभिनेते होते विचार करा, ह्यांचे सीन्स कुणाबरोबर असायचे, मग तुम्हाला कळेल. हा. तर काही नाही, मी फक्त त्यांना म्हटलं की अहो तुम्ही जरा वेळेवर आला आई. असं कसं म्हटलं, त्याचं उगीच विनोदनी त्याच्या मोठी हे केली, असं काही नाही. मला पण त्यांनी सुद्धा खूप मोठे अभिनेते, त्यांनी तितकाच मोठेपणा दाखवून तुमची जाहीर माफी मागितली होती म्हणे. नाही नाही नाही, असं म्हणजे येईन हो 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 असं म्हणाले ते. म्हणजे खूपच मग पुढच्या वेळी झाले का ते, टच झाले का ते पुढच्या वेळी वेळेत? नाही मोहनजी सॉरी. नाही नाही, मोहन जोशी हे म्हणजे मराठी रंगभूमीवरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे, आणि त्यात मला शंका नाही. म्हणजे मला नाटकात त्यांच्याबरोबर काम करायची संधी नाही मिळाली आहे, परंतु अग्निहोत्र आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट याच्यात, त्यामुळे मी इतकं शिकली आहे त्यांच्याकडून, म्हणजे त्यांचा अभिनय बघून. हो हो. म्हणजे जसं म्हणतात ना की गायकाचा एखादा म्हणजे असा बरोबर सूर लागणं, असा बरोबर लागणं, तसं त्यांचा कुठल्याही याची इमोशन अशी पटकन पकडणं आणि सहजतेने पकडणं विदाउट, हे त्यांचं जे कसब आहे ते अफलातून आहे. पण म्हणूनच रादर मला असं वाटतं की अशा एखाद्या खरोखर मोठ्या कलाकाराला, सहकलाकाराला कसं हळूच सांगायचं असतं हे शिकवा आम्हाला. नाही काय ना, एक तर माझ्या स्वभावात नाहीये ते. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आपण असं खरमरीत काहीतरी बोलावं किंवा काय, पण ते माझ्या स्वभावात नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीतरी मी असं फटकन जर बोलून गेले ना, तर मलाच त्याचा नंतर त्रास होतो. म्हणजे मी एकदा कोणाला तरी म्हटलं की मी एवढं चांगलं वागले तरी असं असं माझ्याशी असं, तर मला ते म्हणाले की तू त्यांच्यासाठी नाही चांगलं वागत, तू तुलाच बरं वाटावं म्हणून चांगलं वागतेस, त्यामुळे तू त्याची काही हे करू नकोस कंप्लेंट. कारण तू तर तसं असतं की कोणाला काही असं एकदम मी जर चुकून बोलून गेले तर माझं मलाच खात राहतं की अरे असं. त्यामुळे मी आणि मला नेहमी असं वाटतं ना की आपल्याशी लोकांनी कसं बोलावं असं आपल्याला वाटतं, तसं त्यांच्याशी बोलावं म्हणजे. आणि त्यामुळे ते जरा थोडं म्हणतात मला की तू असं अगदी घोळून घोळून शुगर कोटेड खायचं काय जे म्हणायचे ते. पण नाही, त्यांचाही कधी कधी असं लक्षात येतं की त्यांचाही काहीतरी एक वेगळं कारण, वेगळा दृष्टिकोन असतो. तर म्हणजे हे अमुक अमुक असं केलं पाहिजे, हे चुकीचं आहे असं सांगण्यापेक्षा की हे असं करता येईल का, म्हणजे ते जास्त चांगलं वाटेल असं वाटतं का तुम्हाला, असं म्हटलं तर म्हणजे केव्हाही समोरच्यालाही बरं वाटतं. प्रश्नच नाही. पण म्हणजे हे मला असं वाटतं की 40 वर्षांचं करिअर, 50 वर्षांचा संसार, ह्या सगळ्याच्या मागचं हे एक छोटंसं गुपित आहे. असं तू म्हणतेस, पण ते म्हणजे स्वभावात आहे माझ्या. असं काही हे नाही. डोक्यावर खरोखरच बर्फ मला आणि जिभेवर साखर. हो, तो डोक्यावर बर्फ तो हळूहळू आलाय, म्हणजे अनुभवानी, की म्हणजे आपलं ज्या बाबतीत आपण काही करू शकत आपल्या हातात नाहीये तिथे उगीच चिडचिड आणि हे करण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे ते अनुभवानी आलंय. पण म्हणजे सामंजस्यानी आणि ह्यानी बोलणं ते स्वभावातच आहे. ते बहुतेक आईकडनं, आईला भयंकर माझा भाऊ आणि हे चिडवायचे की तू सारखं त्याला काय वाटेल हाच विचार कर, तुला काय वाटेल, आमच्यात कोणाची भांडण चूक काय करत तर त्याला काय वाटेल, असं मला काय वाटेल ते नाही का, असं ते थोडं. तसं माझं आणि माझ्या आईचं बरेचदा बोलणं होतं, तेव्हा आईच्या बोलण्यात ना एक सतत दुसऱ्या बाजूनी असं असतं. दुसऱ्या बाजूनी मला दुसरी बाजू आता ऐकायचीच नाहीये, आता मला माझीच बाजू महत्वाची वाटते. कारण काय होतं की सारखी दुसरी बाजू सांगितली ना की आपण कन्फ्युज होतो. अरे बापरे, होते पण बरोबर आहे, पण तरी आता माझी बाजू जास्त महत्वाची आहे. सेम होतं, असं होतं. तर हे जे दिग्दर्शक बदलतात किंवा हे मी कशासाठी म्हणते की तुम्ही सध्या एका खूप गाजणाऱ्या मालिकेमध्ये काम करताय आणि मालिकेत रोज जाऊन अभिनय करणं, काम करणं ही अत्यंत कष्टाची गोष्ट, यात काही शंका नाही. तरी सुद्धा तुम्ही ती सातत्याने गेली काही वर्ष करताय. एकतर ह्याच्या मागचं कारण काय, आणि दुसरी गोष्ट त्यात बदल होत जातात, तंत्र बदलतं, माणसं बदलतात, दिग्दर्शक बदलतात, पॅटर्न्स बदलतात. ह्यात रेलेव्हंट राहणं किंवा काळाबरोबर राहणं, हे तुम्ही कसं काय करता?
आता तंत्र बदलतात म्हणालीस किंवा हे मी का करते असं त्याचं आधी मी तुला सांगते की अ, एकतर थिएटर हे खूप काय पहिलं प्रेम म्हणतात तसं हे. आपल्याला जेव्हा हवं असतं आणि जे हवं असतं ते काम इथे मिळू शकत नाही. म्हणजे मिळू शकत नाही म्हणजे आणि जर तुम्ही ते स्वतः निर्माण करू शकत नसलात तर म्हणजे मी काय प्रोड्युसर नाहीये, मी लेखिका दिग्दर्शिका नाहीये, मी स्वतःसाठी नाटक लिहून घेऊन स्वतःच प्रोड्यूस करीन असं मी जर करू शकत नाही, मी नाटकाची फक्त वाट बघू शकते. फार तर मी 4 जणांना सांगू शकते, की मी आता मला काम मला करायचंय. करायचंय काही चांगलं असलं तर मला सांगा असं. पण म्हणून तुमच्या वाट्याला तुम्हाला हवं तेव्हा म्हणजे तुम्हाला ज्या पिरियडमध्ये करता येणं शक्य तेव्हा येतं असं नाही. बरोबर. हे मग जर टायमिंग तुम्ही जमत नाही. मग जर तुम्ही नाटक करत नसाल, तर तुम्ही तुमच्याकडे आता काय पर्याय आहेत? आता पर्याय उपलब्ध आहेत. पूर्वी आम्ही जेव्हा नाटक करत नव्हतो, तेव्हा मी तुला जसं म्हटलं, की स्त्रीमनाची गुंफीसारखे कार्यक्रम किंवा अभिवाचनाचे कार्यक्रम, ललित लेखांचं अभिवाचन असेल, काव्य वाचनाचे असतील, असे खूप आम्ही कार्यक्रम केले ठिकठिकाणी, की ज्याच्यातून आपण म्हणजे शब्द दुसऱ्यांचे पोहोचवणं. पोहोचवणं. तर मग आता हे माध्यम उपलब्ध आहे हं. सीरियलचं आणि ज्याच्यामध्ये मी साधारण 2000 पासून दामिनीपासून मी काम करायला लागले. अभिनय करायला आवडतो आणि त्या निमित्ताने मला खूप यंग मुला-मुलींमध्ये आणि तरुण पिढीच्या ह्याच्याबरोबर काम करायला मिळतं आणि जे मला खूप आवडतं, की जे मला ऊर्जा देतं, मला उत्साही ठेवतं असं मला वाटतं. प्रामाणिकपणे मला तसं वाटतं. आणि पण कसं आहे ना, तंत्राचं म्हणशील तर मी फार तंत्राशी मैत्री करणार किंवा तंत्राबद्दल खूप माहिती असलेली व्यक्ती नाहीये. मला तंत्राबद्दल सांगितलं तरी ते माझ्या खूप लक्षात राहतं आणि ते असं नाहीये. पण बघून म्हणजे एक मला जाणवलं, की पूर्वी जेव्हा वीकली मालिका होत्या, तेव्हा त्याच्यात एक जो ठहराव होता, त्याच्यात एक जे वेळ होता दिग्दर्शकाकडे तुम्हाला सांगायला. आम्ही शॉट झालेला बघायचो. त्याच्यात काय चुकलं, काय बरोबर ते करायचो. तू मगाशी म्हणालीस तसं हो. घरकुलला वगैरे 10-10 मिनिटाचे सीन कोरिओग्राफ केलेले आम्ही करायचो आणि बघायचो. तर ते सगळं आता डेली सोपच्या त्या ह्याच्यामध्ये ते सगळं गेलंय. मग काय राहतं, मला एक लक्षात आलं, की काम करणाऱ्यांनी, अभिनेत्यांनी या दृष्टीने स्वार्थी असायला पाहिजे, की त्या एवढ्याशा सीनमध्ये तुम्हाला कुठे-कुठे काय-काय करता येईल, ह्याचा तुम्ही विचार करायचा आणि ह्याला दिग्दर्शकाला जाऊन विचारून त्याच्यात त्याची मदत घ्यायची. म्हणजे मला असं अनफॉर्च्युनेटली आता त्यांच्याकडे वेळ नसतो. खूप चांगले दिग्दर्शक आहेत, खूप उत्तम हे आहेत, परंतु जे महत्त्वाचे सीन्स असतील म्हणा किंवा महत्त्वाची कॅरेक्टर्स असतील किंवा कधी त्यांना वाटत असेल आता काय तिला त्यानं काही सांगायला नको असं. तर मी जाऊन सांगते, की "नको मला तुम्ही सांगा. याच्यामध्ये मी हा विचार करतीये, पण ह्याच्यापेक्षा वेगळं काय करू शकते मी किंवा काय देऊ शकते हे तुम्ही त्यामुळे दिग्दर्शकाकडे जाऊ नये. मला नाटकाच्या वेळेला पण मला एक अशी सवय म्हणजे मी हे केली होती, की त्यांना खूप प्रश्न विचारायचे दिग्दर्शकांना. म्हणजे ते माझे अगदी वेडे म्हणाले, मूर्ख म्हणाले तरी चालेल. पण मला जे काही प्रश्न पडत ते विचारायचे, की त्या उत्तरांमधनं मला त्या संहितेच्या पाठीमागचं मला खूप काही मिळायचं, की ज्याच्यामुळे मला ती मदत व्हायची. तसं मी आता इथे थोडाफार प्रयत्न करते, की म्हणजे रिलेव्हंट राहण्याचं जे तू म्हणालीस ते आणि बघून आता जे OTT प्लॅटफॉर्मवरती वेब सीरीज आल्या आहेत किंवा तिथे जो एक अभिनयाचा एक म्हणजे मला असं वाटतं ना, की तो मंत्र म्हणजे त्याचा गाभा नाही बदललेला. पण तुम्ही आणखीन आत, 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 आत असं जाताय. म्हणजे आता जे ह्याच्यामध्ये कोणाला तरी एक खूप मोठे ॲक्टर होते. तर त्यांना ॲड का कुठल्या एका वेब सीरीजमध्ये ॲक्टिंग मत करो, आप ॲक्टिंग मत करो असं तो माणूस सारखं सांगत होता. तर म्हणजे काय, की तुम्ही काहीतरी करताय हे दाखवू नका. ते महसूस करून ते तुम्ही स्वतः आणि हा जो सूक्ष्म हे आहे ना, तो तुम्ही जर बघून हे केलात ना,
तर ते तुमचं तुम्हाला लक्षात येतं की आता मग तो तुमचा अभिनय म्हणजे रिलेव्हंट राहतो बरोबर. किंवा हे होतो. आता कारण ते सगळा तो जो अभिनय आता पूर्वी नाही का, पूर्वीची जी नाटकं आपली होती त्याच्यातला आणि आत्ताच्या नाटकांमधला अभिनय ह्याच्यामध्ये म्हणजे त्याचा मर्म त्याचं तेच आहे की जे आहे ते खरं आहे असं लोकांना भासवणं. बरोबर. तुमच्या माध्यमातून हेच करायचं असतं. पण आत्ताच्या काळामध्ये ते कसं आहे की मग जुने सिनेमे बघताना आपल्याला ते कसं वाटतं, कॅमेरा पुढे स्टाईलच वेगळी. मग नूतन सारख्या अभिनेत्रीचा, बलराज साहनी यांचा अभिनय आपल्याला आजही नाही वाटत आहे. अगदी. कारण ते त्यांचं आतून जे आलेलं असतं ते. तर ते एक तत्व आहे. आणि मला वेगवेगळ्या म्हणजे जरी आईचं कॅरेक्टर असलं तरी मला माझ्या नशिबाने खूप चांगल्या मालिकांमध्ये म्हणजे अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, असंभव, कारे दुरावा, आई कुठे काय करते आणि आता हे कमळी, या सगळ्यांमध्ये मला एक त्याला काहीतरी वेगळा हे असलेली, वेगवेगळे कंगोरे, वेगवेगळ्या शेड्स असलेली. म्हणजे जसं आई कुठे काय करते म्हणजे मला फक्त ती ही नव्हतीच सुलेखा, ती लॉयर पण होती, ती सोशल वर्कर पण होती. तसंच इथे एक इंटरेस्टिंग हे आहे की ती अतिशय देवभोळी किंवा देवभक्त आहे, म्हणजे देवावर प्रचंड विश्वास ठेवणारी आहे. पण ऍट द सेम टाइम ती एक बिझनेस वुमन पण आहे, ती एक शैक्षणिक संस्थेची हे पण आहे. असं एक वेगळं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये. सो ते लक्षात घेऊन करायला मजा येते आणि मग तुम्ही फ्रेश राहू शकता असं मला वाटतं. आणि नवीन म्हणून मी तुला मगाशी म्हणलं तसं की त्यांच्या कल्पना, पुन्हा एकदा सांगते की टेक्निकच्या बद्दल मला फार हे नाहीये. फक्त मला एक लक्षात येतं की तुमच्या म्हणजे लाईट्स आणि ह्याच्यामुळे जो काय तुमच्या दिसण्यामध्ये फरक पडतो किंवा ते DIY ते काय मला कळत नाही. परंतु कॅमेरा अँगल आणि तुमच्या चेहऱ्याची, डोळ्याची मूवमेंट, डोळे कुठे ठेवले, कुठे, हे सुद्धा मला शिकायला खूप वर्ष लागली. अजूनही मी ते शिकतेच आहे की म्हणजे आता आपण बरेचदा क्लोज वगैरे देत असताना समोर कोणी नसतं किंवा जो सेल्फ लुक द्या असं ते अनेकदा प्रत्यक्ष म्हणजे काय करायचं. तर ते तुम्ही कॅमेरात बघितलं, कॅमेरावर की तुमच्या लक्षात येतं की कॅमेराच्या बरोबर कुठल्या अँगलला हे करायचं वगैरे. असं ते मी म्हणलं तसं की अजून म्हणजे शिक्षणात ते चालूच राहणार आहे आणि ते चालूच राहतं असं. पण बरं आहे ना, म्हणजे हे करण्यासाठी ते माध्यम तुम्हाला मिळतंय. हो. ही त्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे. किंवा मला असं वाटतं काही प्रमाणामध्ये ते मी मगाशी म्हणाले तसं ते पॅकेज असतं. म्हणजे विशेषतः अशा एका माध्यमामध्ये की जिथे सतत कुणाचा तरी लागलेला पैसा हा आपल्याला दाखवला जातो. कारण टेलिव्हिजन हे माध्यम काही स्वांतसुखाय काम करण्याचं मुळात माध्यमच नाही. त्यामुळे तिथे कुठल्या तरी एका प्रोड्युसरचा पैसा लागलेला आहे आणि त्या प्रोड्युसरच्या बजेटमध्ये सगळं बसवायचं आहे. त्यामुळे तिथे वेळेवर येणारी माणसं आहेत ना, ती चोख काम करतात ना, ती सांगितलेल्या तारखा देऊ शकतात ना, खूप गोष्टी असतात ना. म्हणजे ते फक्त एक अभिनेता किंवा अभिनेत्री उत्तम अभिनेत्री आहे म्हणून घेतलं त्यांना असं होत नाही. किंबहुना बरेचदा तिथे असं म्हटलं जातं की आम्हाला त्या पॅकेजमध्ये किंवा त्या टीमला योग्य अशी व्यक्ती हवी आहे. बरोबर आहे. तर तसं तुम्ही स्वतःला ठेवू शकताय किंवा ठेवताय, ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण हे मी म्हणते की ह्याच्यासाठी तुम्ही स्वतःकडे आणि त्या ज्या विश्वात आपण काम करतो तिथे तुम्ही सजगपणे बघायला पाहिजे. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुम्ही जर अशा पद्धतीने वागलात आणि अशा पद्धतीनेच हे केलं तर तुम्हाला म्हणजे इथे एक मान मिळेल किंवा तुम्हाला जे काम मिळेल किंवा नाही. पण आणि त्यांच्या म्हणजे दरवेळेला असं होतं, तुला माहितीये की आपल्याला आदल्या दिवशीपर्यंत माहित नसतं की उद्या आपला दिवस शूट आहे का नाही आहे. बरं, त्या शेड्युलरवर चिडण्यात काहीच पॉइंट नसतो. म्हणतो की आमच्याकडे अजून स्क्रीन प्ले चालत नाहीये, आमच्याकडे अजून हे चालत नाही. सो तू काय करू शकता उद्या. आणि बरेचदा असं होतं की मी फोन करते
की बाबा उद्याच तू काय आहे ते मला सांग. असं नाही मी ठेवत की तिचा फोन येईल मग तेव्हा. तिनेच सांगितलं पाहिजे आणि अमुकच केलं पाहिजे वगैरे. कारण मला माझा दिवस बरोबर. आखायचा आहे. म्हणजे बरोबर. त्याच्यातले छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उगीच काहीतरी Ego इगो आपला. हे करण्यात काहीच हे नसतो, कारण नसतं. आणि ऍडजस्टमेंट्स ऐन वेळेला खूप टेक्निकल काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे मला तर ते कधी कधी विचार केला ना तर इतकं आश्चर्य वाटतं की हे कसं काय हा व्यवहार चालतो. खरंच आहे पण. डेली सोप खरंच कसा आहे. काय ते इतक्या जणांची घडतात. मोठ हो. कशी काय बांधली जाते, ते सीन कसे काय होतात. म्हणजे मला खरंच कधी कधी नाही म्हणून डेली सोप्स घडतात. ते कुणीही घडवत नाही यावर माझी श्रद्धा आहे आता की हे होतात. हे कसे होतात हा खरंच प्रश्न तुम्हाला आहे. आणि सगळ्यांनाच होतं की अरे मला ते शूटिंग होतं, मी कधीच तारीख दिली होती आणि तरी नेमकं आजच त्यांचं अमुक झालं, ऑल कॉम्बिनेशन झालं. अरे हो, हे सगळ्यांना सर्व काळ सर्वत्र हे होतच असतं. हो. काय कर, तुम्हाला जास्तीत जास्त जे करणं शक्य आहे ऍडजस्ट करणं, आणि ते त्यांना कळतं बरोबर. आणि खोटं कधी बोलू नका, मला इकडे अमुकच आहे आणि तमुकच आहे. सगळं सगळ्यांना कळतं की तुम्ही आणि कुठे इंडस्ट्री जाता. आधी एकतर इतकीशी आहे, उगीच काहीतरी सांगून थापा मारून हो. करणं. पण तो तुम्ही जर प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा असंच आहे, त्या माणसानं रिक्वेस्ट आहे, माझा सिनेमा हो. येतोय तर हो. त्याचं शूट आणि ह्या आमच्या कमळीचं शूट ते असंच काहीतरी खूप हे झालं होतं, काहीतरी होळीचाच आहे, काहीतरी रात्रीचाच आहे आणि तेव्हाच ते सिनेमाचं दोन्हीकडे अमुकतो. तर त्यामुळे अगदी शेवटच्या ह्याच्यापर्यंत गॅसवर असल्यासारखं की ते ऍडजस्ट होतंय की नाही वगैरे. पण ते दोन्हीकडे मी प्रामाणिकपणे सांगितलं की अमुक अमुक आहे, अमुक अमुक करा, तर ते करतात ना ऍडजस्ट. म्हणजे त्यांच्या हातात जे आहे ते हो. करतात. कधी आपल्याला मग ते मी खरं आता गेली काही वर्ष मी रात्री उशिरापर्यंत शूट करत नाही. पण मग मी त्या दिवशी त्यांना म्हणलं की तुमचं जर अडतच असेल तर मी त्या दिवशी रात्री करीन शूट तुमचं, कारण काही मला दिसतंय बरोबर. तुमचाही पर्याय नाहीये, त्यांचाही पर्याय नाहीये असं. पण काहीतरी वर्कआउट झालं आणि त्यांनी मला रात्री 12 पर्यंतच केलं वगैरे. म्हणजे दे ऑल्सो नो, असं काय सगळी माणसंच असतात सगळ्यांना हे. त्यामुळे तुम्ही थोडासा त्यांचाही विचार करायला पाहिजे. सारखी आपलंच. आणि हा तर म्हणजे अगदीच सगळ्यांची चिडचिड होण्याचा हे असतो की एक आलं की सगळं एकदमच येतं आणि नाही तेव्हा मी घरी बसलेली असते. हो, असतं. यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. इलाताई, तुम्ही मगाशी आपण काहीतरी आले आले गप्पा मारत होतो तेव्हा रिसायकलिंग बद्दल काही गोष्टी मला फार इंटरेस्टिंग सांगितल्या. पुन्हा एकदा आजच्या भागामध्ये कदाचित असं झालं असेल की इलाताईंच्या ऍक्च्युअल कामाच्या व्यतिरिक्त मी खूप त्यांच्याशी बोलले, पण होतं असं की त्याविषयी बरेच ठिकाणी बोललंही जातं एकतर, आणि बघतच असतात लोक काम. तर ही बाजू आम्हाला कळत नाही आणि मला ती ऐकायची आहे. त्या मला असं म्हणाल्या की त्यांनी गेल्या कित्येक वर्षात एकही वस्तू विकत घेतलेली नाहीये. हो. पण हे अद्भुत आहे आणि मला ह्याच्याविषयी ऐकायचं आहे. आणि त्याचं कारण एक नाटक आहे. मी पै पैशाची गोष्ट नावाचं विजयाताई राजाध्यक्षांची जी कथा होती त्याच्यावरचं एक एकपात्री नाटक करत होते म्हणण्यापेक्षा मी अजूनही करते. कोणी बोलवलं तर करतो आम्ही. आणि त्याच्यामध्ये ती साधारण 93 सालातली घडली म्हणजे गोष्ट आहे ती जी. आणि त्यावेळेला ती जान्हवी 73 वर्षाची, 72-73 वर्षाची आहे. आणि ती एका संध्याकाळी तिची एक छोटी पेटी असते की ते काय ह्याच्यात ठेवलंय तर ती उलगडते की आता सगळं निर्वानिरव करावी या ह्याने. आणि मग त्याच्यातून ज्या ज्या काही गोष्टी निघतात त्याच्यात काही हिशोबाच्या डायऱ्या असतात आणि त्याच्यातून एक 4 पिढ्यांचा म्हणजे हिचे, त्या जान्हवीचे आई वडिलांपासून हिची नातवंड याच्यापर्यंतचा एक कालखंड उलगडत जातो. आणि ज्याला हिशोबाची बॅकग्राऊंड आहे, ज्याला पैशाचं मूल्य आणि मोल याचा सगळा असं अस्तर आहे त्या कथेला. सुंदर कथा आहे. आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्यात कुठेही त्या स्त्रीचा असा कडवटपणा नाही की अरे आता काय झालंय, आता उधळतातच पैसे वगैरे. त्याच्याकडे ती अशा एका निकोप आणि मिश्किल आणि ऍक्सेप्टन्स आणि ह्यानी बघत असते ती. आणि त्याचं तर म्हणजे पैसे आता कसे इकडे तिकडे पडलेले असतात मुला नातवंडांचे वगैरे.
तर ते प्रयोग करता करता मला अबंडन्स हा आता इतका अंगावर यायला लागलेला आहे आणि ते मला इतकं असं जाणवलं की आपल्याला म्हणजे गरज आणि चैन याची सीमारेषा आता इतकी हे झाली आहे की ती चैन हळूहळू सगळे आपण गरज आहे, मला गरज आहे असंच म्हणायला लागलो. त्यामुळे मी ठरवलं एकदा की कुठे मी म्हणजे एक तर पहिले सगळ्यात हे म्हणजे आपल्याला कपड्यांचा हे असतो, सोसच असतो. म्हणजे ते ह्याच्यातनं खाली पडायला लागलेले असतात तरी ते असतात. त्यामुळे मी ठरवलं की आता मला अशी आता घालायला काही नाही असं असं जेव्हा होईल तोपर्यंत आपण कपडा खरेदी करायचा नाही. आणि मग नंतर वर्षांपूर्वी आता झाली त्याला 6-7 वर्ष तरी झाली असतील, जास्तच कदाचित झाली असतील. मी 15 साली ते नाटक केलं, पण तेव्हा लगेच नाही, त्याचे प्रयोग करत गेलो आणि माझं खरंच ते भिनत गेलं. म्हणजे मी तुला आणि त्यामुळे मग मला आता पूर्वी काय व्हायचं, माझे मिस्टर हे जनरल प्रॅक्टिशनर, तर त्यांना मेडिकल कंपन्यांकडे अशा खूप गोष्टी घरात येतात ना, काही येतात आणि त्यामुळे ते इतकं त्याचं बरं काय करायचं ते कळत नाही, धड कोणाला देता येत नाही, धड ठेवता येत नाही. ते एकदा त्याची सगळी हे लावून मी हुश्य झाले की आताच काही तर मी म्हटलं की घरातच किती अनावश्यक गोष्टी आहेत. मी वर्षानुवर्ष या गोष्टी म्हणजे मला आमचं नवीन घर झालं तेव्हा मिळालेले क्रोकरीचे आणि हे मी माझ्या डबल बेडच्या खालच्या कप्प्याचे ठेवून दिलेले आहेत बॉक्स, ते मी कधी काढलेलेच नाही आहेत. करू काय आता मी याचं? आणि मी सगळ्यात म्हणजे माझी आई गेल्यानंतर मी तिचं घर आवरायला मला काही वर्ष लागली. म्हणजे असोसिएशन नाही, हे आईने इकडून आणलं होतं, हे आईने अंदमानहून आणलं होतं, हे आईला आवडायचं, हे राहू दे, ह्याच्यावर नाव आहे आजीचं, हे भांडं राहू दे. किती आपण गुंतलेले असतो त्याच्यामध्ये, वस्तूंमध्ये. आणि हे मग मी म्हणलं की माझी मुलगी तर अमेरिकेत आहे, मी गेल्यानंतर हे कोण आवरणार आहे आणि कसं आवरणार आहे, तिला कशाला एवढा त्रास ठेवायचा. आत्तापासूनच त्याच्यातून आपण शक्य तेवढं अलिप्त होऊया असं म्हणून मी आणि त्यामुळे मला आता खूप गोष्टी आल्या तर त्रास होतो त्याचा. कधी एकदा त्याची कोणाला तरी देते किंवा विल्हेवाट लावून टाकते असं तरी उदय तर फार चिडतोच, कारण तो म्हणतो की मला जरा कळू तरी दे कोणी काय दिलंय त्याच्या आधीच ते गायब करायचं. म्हणजे त्यातून आणि मिठाया वगैरे आल्या तर मी त्या लगेचच खायच्या नसतं असं. पण ते हे पण मला खरंच असं म्हणजे जरा जास्तच त्याचं हे झालंय, म्हणजे काय म्हणायचं वेगळ्या अर्थाने ऑब्सेशन, असं की मला त्या अतिचा फार त्रास व्हायला लागलाय. आणि ते रिसायकलिंग जर म्हणालीस तर त्यावेळी मला त्या वस्तूंचा पुरेपूर एखाद्या गोष्टीचा उपयोग झाला ना की त्याचाही फार आनंद व्हायला लागलेला. एका साडीचं पायपुसणं होईपर्यंत सगळं असं. त्यामुळे मगाशी मी तुला म्हणत होते, तू हसलीस ते, तर ती मला कल्पना माझ्या मैत्रिणीला फारच आवडली, जी मी माझ्या वहिनी भावाकडनं शिकले होते, की जे जुने झालेले कॉटनचे जे असतात त्याचे सगळे तुकडे छोटी छोटी फडकी करून स्वयंपाकघरात एका कुठल्या तरी याच्यामध्ये अशी खुपसून ठेवलेली असतील आपल्या ह्याच्यामध्ये प्लास्टिकच्या किंवा ह्याच्यात, तर काही उतू गेलं, पटकन काही सांडलं, थोडंसं काही हे झालं तर मग आपलं नेहमीचं फडकं घेऊन पुसा, मग ते धुवा वगैरे, मग दुधाचा वास येतो फडक्याला वगैरे, ते न करता त्या चिंध्या ज्या आपण ठेवल्या असतात त्यांनी ते पुसायचं आणि ते फेकून द्यायची चिंधी. असं ते इतकं उपयुक्त गोष्ट आहे. त्यामुळे माझा टॉवेल जुना झाला अगदी असा हे व्हायला की त्याचे तुकडे करून मी कापून ते वापरलं की मला अत्यंत समाधान. पण हे इंटरेस्टिंग आहे, हे महत्वाचं आहे. आणि हे शिकणं तर इतकं, कारण मी म्हटलं तसं की आमची पिढी थोडीशी त्या काळात आम्ही वाढलो ज्याच्यामध्ये अचानकपणे हे ग्लोबल एक्सपोजर आणि ग्लोबलायझेशन आणि या सगळ्यामध्ये आमचे डोळे उगाचच मोठे झालेत, कारण आम्हाला खूप ब्रँड्स आणि खूप मॉल्स आणि हे सगळं अचानक दिसलं. आणि त्याच्या आधी ते माहिती नसल्यामुळे हातात पैसा आला की तो ह्या गोष्टींवर खर्च करायचा, असं कुठेतरी काहीतरी एका वेगळ्या दिशेने आम्ही गेलो. आमची पुढची जनरेशन तशी नाही आहे बहुतेक, कारण त्यांना त्याच्यात काही अप्रूप नाही आहे. आम्हाला झालं थोडं, त्यामुळे आम्ही खूप गरजे पलीकडे
पैसा खर्च केला? म्हणजे काही गोष्टी, दागिने हे असं खरेदी करण्यापेक्षा एखादा अनुभव, म्हणजे मिळून कुठेतरी जाणं, नाटक सिनेमा बघणं किंवा ट्रिपला जाणं किंवा असा काही वेगळा अनुभव घेणं, ह्याच्यात मला पैसे खर्च झाले तर मला जास्त बरं वाटतं. म्हणजे कोणाला देण्यासाठी सुद्धा एखादा अनुभव देणं हे मला जास्त आवडतं असं. इलाताई, थँक्यू व्हेरी मच. अरे तुम्ही मला- आलात आणि खूप वेगळ्या विषयांवर तुम्ही हो, बोललात, हो. मलाही- महत्वाच्या गोष्टींबद्दल बोललात आणि ज्या गोष्टी नाही बोलल्या जात माझ्याही बरोबर अनेकदा त्याच्यामुळे. आणि मी म्हटलं तसं की एक 40 वर्षांचं करिअर, 50 वर्षांचा संसार वगैरे हे सगळं या बॅकग्राऊंडवर ह्या गोष्टी तुम्ही बोललात, त्याच्यामुळे त्या ऐकणं महत्वाचं किंवा गरजेचं होतं. नाहीतर बरेचदा असं होतं की लाईफ लेसन्स देणारे मुळात बिचारे तेवढे गेलेलेच असतात पुढे. त्यामुळे तुमच्याकडनं हे सगळं शिकणं, ऐकणं ही फार महत्वाची गोष्ट होती आणि तुम्ही मलाही खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच.